राज्यात आज एकूण खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह केसेस जे आहेत ते 6,39,075 आहेत आणि जमेची बाजू ही आहे की आपला मी 2 दिवसापूर्वी जसं सांगितलं तर आता रिकव्हरी रेट आणखीन झाला आहे, तो म्हणजे 85% 85.55 अशा टक्क्यामध्ये रिकव्हरी रेट झालेला आहे. तो पण एक आपला फार जमेची बाजू आहे आणि ज्याच्यामध्ये मला वाटतं की आपली एक चांगली उपलब्धी आहे. दुसरं महत्त्वाचं मला हे सांगितलं पाहिजे की आपण आजचे जे इश्यूज आहेत त्यामध्ये राज्याचा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे तो लसीकरणाचा. तर लसीकरणामध्ये महाराष्ट्राने 1,73,21,029 एवढं लसीकरण केलेलं आहे. 18 ते 44 जे फक्त मोजक्या राज्यांनी देशामध्ये सुरू केले आहे त्याच्यामध्ये आपण 2,15,274 एवढं लसीकरण केलेलं आहे. दोन्ही डोस दिलेले जे काही एकूण नागरिक आहेत ते 28,66,631 एवढ्या दोघांनाही आपण लसीकरण देऊन महाराष्ट्र दोन्ही डोसमध्ये जी काही संख्या आहे ती देशामध्ये आपण 1 नंबरला निश्चित प्रकारे आहोत. त्याचबरोबर हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या साठी आपण 38 PSA प्लांट हे पूर्णतः कार्यान्वित केलेले आहेत आणि एकूण कलेक्टर्सने 150च्या अधिक ऑर्डर्स PSA प्लांटसाठी देण्यात आलेल्या आहेत. या PSAच्या माध्यमातून आपण हवेतून ऑक्सिजन कन्व्हर्ट करून 95 ते 98 डिग्री प्युरिटी पर्यंत ऑक्सिजन रुग्णांना उपलब्ध करू शकतो. आणि मला वाटतं की लिक्विड ऑक्सिजनचं जे महत्त्वाचं डिमांड आहे ते त्यामुळे कमी आपल्याला करता येऊ शकतं. तर त्यामध्ये सुद्धा आपण 38 प्लांटमधून 53 मेट्रिक टन आपण ऑक्सिजन हवेतून कन्वर्ट करण्याच्या संदर्भाने त्या ठिकाणी आपण निर्मिती करत आहोत. वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत मी पुन्हा एवढंच सांगेन की साधारणपणे स्पुटनिक या वॅक्सिनेशनच्या बरोबर रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड RDIF यांच्या माध्यमातून आपलं स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्टली त्यांच्याशी संपर्कात ठेवून रेट निगोशिएट करून त्यांच्याजवळ असलेलं वॅक्सिन आपण उपलब्ध करून घेण्यासाठीचे सुद्धा पूर्ण प्रयत्न करत आहोत. वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत आज 18 ते 44 मध्ये मोठ्या पद्धतीनं काल प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न म्हणजे सेंटर्सवर त्याच तालुक्यातले किंवा भागातले लोक न जाता मेट्रो शहरांमधून मोठ्या शहरांमधून सुद्धा लोकांनी जाऊन जे टेक्नोसॅव्ही लोक आहेत ज्यांना टेक्नॉलॉजी कळते आणि जे कोविन ॲपमध्ये पटकन रजिस्ट्रेशन आणि आपली स्लॉट अपॉइंटमेंट घेऊ शकतात अशा लोकांनी जाऊन त्या भागात वॅक्सिनेशन करून घेतल्या कारणाने त्या स्थानिक भागामध्ये थोडंफार अनरेस्ट निर्माण झाला ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळेच मी आज आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी बोललो आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जोपर्यंत आपल्याला वॅक्सिन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही झालं तरी याच्यामध्ये काही स्लॉट्स द्यावे लागतील. मग तो एज ग्रुपचा स्लॉट दिला तरी चालेल, कोमॉर्बिडिटीचा स्लॉट दिला तरी चालेल, परंतु एकदम 18 ते 44 100% सगळ्यांनीच त्या ठिकाणी जायला मुभा असणं
म्हणजे खूप जास्त त्यामध्ये गर्दी होऊ शकते आणि लोकांची अपेक्षा खूप वाढू शकते. आणि म्हणून आमचा असा एक आरोग्य विभागाचा असा प्लॅन आम्ही देऊ इच्छितो की 35 ते 44 या 10 वयोगटातील 10 वर्षाच्या वयोगटातील लोकांना प्राधान्य देता येईल का, त्यात पण कोमॉर्बिड असतील तर त्याला अधिक जास्त प्राधान्य देता येईल का, या दृष्टिकोनातून आपण लक्ष ठेवून आहोत. आणि त्या पद्धतीची चर्चा आम्ही 1:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिलेला आहे, तर या संदर्भात मी स्वतः सुद्धा या संदर्भात जाऊन चर्चा करणार आहे. तर 18 ते 44चा हा एक महत्त्वाचा विषय आहे. एक नक्कीच आहे की सध्याच्या जर तुम्ही परिस्थिती बघितली तर 18 ते 44 वयोगटासाठी एकूण आपल्याजवळ ज्यावेळेस आम्ही 1 मेला त्याचं उद्घाटन केलं, सुरुवात केली वॅक्सिनेशनची 18 ते 44, फक्त 3 लाख वॅक्सिन्सवर सुरुवात केली. त्यानंतर आम्ही ती कोविशिल्ड होती, त्यानंतर आपण खरेदी केली ती 4,79,000 हे कोवॅक्सिन आपण खरेदी केली. आणि आपल्याला कोविशिल्डने आणखीन 3.5 लाख वॅक्सिन देतो असं आश्वासित केलेलं आहे, नवे आपल्याला खात्री दिलेली आहे, पण ती अद्याप आपल्याला आलेली नाही. तर आपण एकूण 18 ते 44 वयोगटामध्ये 7,79,000 वॅक्सिन्स उपलब्धतेच्या आधारावर जरा स्लो गतीनं, हे आपण म्हटलं तर एका दिवसात संपवू शकतो तेवढी क्षमता आहे, पण आपण जाणीवपूर्वक यामध्ये स्लो गतीनं जाणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वॅक्सिन तोपर्यंत उपलब्धता करून घेऊन मग गती आपल्याला वाढवता येऊ शकेल, अशी आपली त्यामागची भूमिका आहे. आणि त्यामुळे हा झाला 18 ते 44 वयोगटातला विषय. 45+ वयोगटातल्या संदर्भात 2 दिवसापूर्वी आपल्याला 9 लाख वॅक्सिन्स मिळाल्या होत्या, त्या संपूर्ण वाटप केल्या आणि 8 लाख वॅक्सिन्स त्यातल्या कंझ्युम सुद्धा झाल्या, कारण काल 4.5 लाख झाल्या आणि आदल्या दिवशी 4-1 लाख झाल्या. त्यामुळं जवळजवळ 8 लाख वॅक्सिन्स संपलेल्या आहेत. आता आपल्याजवळ हार्डली काही हजार, लाख पण म्हणता येणार नाही, पण काही हजार वॅक्सिन्स 45+ साठी शिल्लक आहे. आणि म्हणून पुन्हा माझी नम्रतेची आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, केंद्र सरकारला आम्ही वेळोवेळी पत्र लिहितोच आहेत, आम्ही वारंवार फोनवर बोलतच आहोत की आम्हाला 45+ची जी जबाबदारी आपण घेतलेली आहे त्या बाबतीत तरी आम्हाला मोठ्या संख्येने वॅक्सिन उपलब्धता करून द्या. खास करून कोवॅक्सिन या वॅक्सिनच्या साठी जवळजवळ 4 ते 5 लाख लोक यांना सेकंड डोस ड्यू झालेला आहे. आणि म्हणून या डोसला तरी जसं आपण म्हणतो 60 दिवसाच्या वर जाऊ नये, असं आता 42 दिवस, काहींना 45 दिवस होत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना सेकंड डोस कोवॅक्सिनचा पाहिजे आणि तो कोवॅक्सिनचा पुरवठा हा केंद्र शासनाने, भारत सरकारने करणं क्रमप्राप्त आहे. आमचा पाठपुरावा अत्यंत सातत्याने चालू आहे आणि म्हणून इच्छा एकच आहे की ते लवकर यावं, नाहीतर पहिला डोस जो कोवॅक्सिनचा दिलेला आहे त्याचा सुद्धा तेवढासा चांगला परिणाम राहत नाही असं शास्त्र सांग. आणि म्हणून आम्ही त्या बाबतीतला विचार करतोय. अगदीच जर का त्यांनी नाही दिलं तर आम्हाला 18 ते 44 जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विकत घेतं त्याच्यातून डायव्हर्ट करून आम्हाला शेवटी हा जो काही विषय आहे तो भागवावा लागेल. पण विनंती आहे की लवकर भारत सरकारने कोवॅक्सिन देण्याची व्यवस्था करावी. याबरोबरच मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे आम्ही एक ऑक्सिजनच्या संदर्भाने काल जे काही 50 मेट्रिक टनचं कर्नाटकाचं आपल्याला ऑक्सिजन कमी मिळणार आणि कमी मिळालं, हे झाल्यानंतर आपण आपलं इंटरनल जे काही ॲडजस्टमेंट असतात त्या इंटरनल ॲडजस्टमेंटच्या मधून भागवण्याचं काम जरूर केलं. परंतु
शेवटी आपली ऑक्सिजनची डिमांड ही 1700च्या दरम्यान आहेच. फक्त कोविड पेशंट आज 80,000च्या दरम्यान कोविड पेशंट आहे. 20 लिटर जरी ॲव्हरेज पकडलं तरी 1600 तर नुसत्या कोविडला लागतात. नॉन कोविड सुद्धा सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. जे काही इक्विपमेंट बनवतात, मेडिसिन बनवतात, त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रमाणात ऑक्सिजन लागत असतं. आणि त्यामुळे एकंदर 1700 मेट्रिक टनाची गरज राज्य शासनाने, केंद्र शासनाने आपली भागवलीच पाहिजे, ही आग्रही भूमिका आमची निश्चित प्रकारे राहील. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या संदर्भाने जो ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढण्यात आले होते, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ऑफर झालेल्या आहेत त्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी ज्या ऑफर आलेल्या आहेत त्याच्यासाठी एक 3 डॉक्टर्सची कमिटी केलेली आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की लवकर तुम्ही याबाबतचं अप्रूव्हल द्या, मान्यता द्या. म्हणजे ज्या काही आम्ही स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत की कॉन्सन्ट्रेटर कसं असावं वगैरे, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की एवढे मोठ्या पद्धतीनं आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करतोय तर आपल्याला डेमो तरी दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या डेमोसाठी सुद्धा काही पीसेस आपल्या अधिकाऱ्यांनी बोलवलेले आहेत. ते आज डेमो जर का आटोपला तर उद्या त्याला अप्रूव्हल जर मिळालं तर आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा खरेदी करता येऊ शकतील, त्याचे परचेस ऑर्डर देता येतील. मी कालच सांगितलं की रेमडेसिवीरच्या बाबतीत 3 लाख रेमडेसिवीर इम्पोर्टेड वेगवेगळ्या देशांनी दिलेलं रेमडेसिवीर जे अप्रूव्ह झालेलं आहे ते म्हणजे ड्रग कंट्रोलर DCGI, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्या अप्रूव्हलच्या मान्यतेने आपण 3 लाख रेमडेसिवीरला मान्यता दिलेली आहे. त्यांना PO ज्याला म्हणू आपण, परचेस ऑर्डर आपण त्यांना दिलेली आहे. हा दुसरा आयटम आहे जो ग्लोबल टेंडरचा आहे. तिसरा महत्त्वाची विषय आहे तो म्हणजे आपण PSA प्लांट, त्या PSA प्लांटच्या संदर्भात सुद्धा 1-2 दिवसाच्या आतमध्ये निर्णय होईल असं मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव जे या भागाचं ह्या सगळ्या गोष्टी बघतायत, असीम गुप्ता, त्यांनी मला आत्ताच आमच्या VCच्या माध्यमातून सांगितलं. आणि मी सर्वांना एकच सांगितलं की ज्या काही गोष्टी करायच्या जलद गतीनं करा, कारण वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अप्रूव्हलच्या नावाखाली खूप जास्त वेळ घालवून चालणार नाही. लवकर लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या माध्यमातून आम्ही ऑक्सिजन साठवण्यासाठीचे टँक्स असो ते पण त्या माध्यमातून आम्ही घेण्याच्या संदर्भात ज्या ऑफर झाल्या त्याही बाबतीतले निर्णय हे लवकरच त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत. आता राहिला प्रश्न साधारणपणे रेमडेसिवीरचा, तर रेमडेसिवीरच्या संदर्भात मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जवळजवळ जो काही आपल्याला अलॉटेड कोटा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, म्हणजे NPPA ज्याला म्हणू आपण, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी, NPPA, यांना अधिकार दिलेला आहे कोटा देण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा. कोटा दिला गेलाय, परंतु जो कोटा दिला गेलाय तो येत नाही. ज्या कंपन्यांना जो काही कोटा सप्लाय करायला सांगितलेला आहे त्या कंपन्या ते सप्लाय करत नाहीत. एक हिट्रो सोडली तर बऱ्याच कंपन्या या सगळ्या गोष्टी वेळेवर करत नाहीत किंवा प्रमाणात करत नाहीत, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रमाणात. आणि त्यामुळे देखील रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होतो. तरी सुद्धा आपण सातत्याने केंद्र शासनाशी पाठपुरावा केल्यानंतर US मधून ज्या काही US एड म्हणून जे केंद्र शासनाकडे आलेले आहेत त्यातून आपल्याला 52,000 रेमडेसिवीर उपलब्ध आपण करून घेतलेले आहेत. परंतु शेवटी या कंपन्यांना कंट्रोल करणं, या कंपन्यांना भाग पाडणं की बाबा महाराष्ट्राचा कोटा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे, हे भारत सरकारच्या फार्मास्युटिकल कंपनी खात्याचं काम आहे. आणि मला वाटतं त्यांनी हे काम जरा अधिक चोखपणे बजावण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या कंपन्या हे अलॉटेड कोटा देत नाहीत त्यामुळे जर राज्याला आणि जनतेला त्रास होत असेल तर मला वाटतं ज्याच्या हातात तो कंट्रोल आहे
त्यांनी तो कंट्रोल अधिक चांगल्या पद्धतीनं निभवायला पाहिजे. त्यामुळं हा रेमडेसिवीरचं झालं, ऑक्सिजनचं झालं, लसीकरणाच्या संदर्भात झालं. आम्ही तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेऊ पाहतोय अगोदरच, कारण त्याचा एक सूतवाच हा केंद्र शासनाने केलेला आहे. आणि केंद्र शासनाने सूतवाच केल्यामुळं आम्ही पीडियाट्रिक टास्क फोर्स एक ताबडतोबीनं तयार करत आहोत. पीडियाट्रिक टास्क फोर्सचा अर्थ असा की जे आता 18 वर्षाचे लहान वया गटातली मुलं आहेत, मुली आहेत, या सगळ्यांच्या अनुषंगाने त्यांना आपण वॅक्सिनेट करत नाही आहे. आणि त्यामुळं त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं त्या अनुषंगाने लागणारे बेड्स असो, त्या अनुषंगाने लागणाऱ्या त्यांना पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स असो, किंवा त्यांचे पीडियाट्रिक SNCU बेड्स असो, हे जे काही वेगळ्या टाईपचे बेड्स लागतात ते सुद्धा आपल्याला तयार करून ठेवले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजता VC घेऊन अनेक पीडियाट्रिशियन्सला मुंबईच्या असो बाहेरच्या असो चर्चा केलेली आहे. आणि त्याबाबत सुद्धा मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तयारी करत आहोत. एक नक्कीच आहे की जी काही बेड्स वाढवण्याचा विषय असेल, ऑक्सिजनचा संदर्भात स्वयंपूर्ण होण्याचा विषय असेल, औषधांच्या बाबतीत खास करून कोविड रिलेटेड औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा विषय असेल, या बाबतीत आपली पूर्ण तयारी सुरू आहे. खास करून कोविडच्या संदर्भाने आज कॉन्ट्रॅक्च्युअल तर 100% पदं भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण परमनंट सुद्धा जवळजवळ 16,000 पदं, 12,000 क.ड. याचे 2,000 ब आणि साधारण 1,500 ते 2,000 अ अशा संदर्भाने जवळजवळ 16,000 पदं नुसत्या आरोग्य विभागाचे कॅबिनेटनी असा निर्णय घेतला आहे की पुन्हा कॅबिनेटमध्ये जायची गरज नाही. थेट आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने थेट त्या ठिकाणी आपण जावं आणि मान्यता घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ते पण काम आपण लगेचच्या लगेच पूर्ण करणार आहोत. तर अशा स्वरूपाने जी काही येऊ नये थर्ड वेव्ह, पण समजा जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्या अंदाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अगदी पीडियाट्रिक पासून तर बाकीच्या सर्व गोष्टींपर्यंतचा ज्या काही प्रोजेक्टेड फिगर्स असतात त्याला अनुषंगून निर्णय घेण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी तयारी सातत्याने करत आहोत. आता सुद्धा 1:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आमची त्या संदर्भातली बैठक आहे. प्रश्न होता गेल्या वेळेस तुम्ही आरोग्य भरतीमध्ये ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचा गोंधळ झाला, परीक्षा झाल्या, काही ठिकाणी निकाल लागला नाही किंवा काही ठिकाणी निकाल लागून पण आपण भरती थांबवली, त्याचं काय? कारण गेल्या वेळेस पण आपण घोषणा जे काही 3200 3,200 लोकांची भरती जी आरोग्य विभागामध्ये झाली त्यामध्ये एक MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर हा जर एक घटक सोडला आणि ड्रायव्हर हा जर एक घटक सोडला, कार्पेंटरचे 1-2 पद आहेत, तर बाकी सर्व संवर्गातले पदांना ॲक्च्युअल ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ती जी 50% रुग्णसेवेच्या 50% भरती करण्याची जी परवानगी देण्यात आली होती तिच्या संदर्भातलं बहुतांश काम झालं आहे. परंतु जिथे पेपर लिकेज झाला असे जे काही पोलीस केसेस झालेले विषय आहेत त्यात पोलीसचा रिपोर्ट घेऊन 8-1 दिवसाच्या आत पोलीसचा रिपोर्ट आल्यानंतर MPW आणि ड्रायव्हर हा संवर्ग जो आहे त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्वरित घेतला जाईल. मग त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुन्हा परीक्षा घ्यायची का त्यात काही जास्त कुठलाच गोंधळ नाही आहे म्हणून मग त्या परीक्षेच्या निकालाला मान्यता द्यायचं, या बाबतीतला निकाल 8-1 दिवसाच्या आतमध्ये निश्चित प्रकारे घेतला जाईल. आणि हा जो काही आता आम्ही 16,000 पदांची भरती करतो आहोत त्याची मान्यता एक 4-8 दिवसामध्ये संपूर्ण मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊ आणि नंतर क.ड. साठी आपण OMR शीट पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल, एजन्सी IT कंपनीच्या माध्यमातून घेतली जाईल. ब वर्गासाठी IAS ऑफिसरची जी आमची आरोग्याची जी कमिटी आहे ती थेट इंटरव्ह्यूज घेऊन मेडिकल ऑफिसरची परीक्षा घेतली जाईल.
आणि अ वर्गासाठी काही प्रमाणात MPSC आणि काही प्रमाणात पुन्हा IAS ग्रुप असा करून आम्ही ह्या सगळ्या भरती त्वरित करणार आहोत. सर एक महत्त्वाचा विषय आहे की लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करणार आहेत का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे की सिरमकडनं आपल्याला दररोज किती वॅक्सिनेशन या ठिकाणी येतात? लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूप अडचणी असतात, कारण लहान मुलांना त्यांच्या आईला घेऊन सुद्धा बसावं लागतं, कारण लहान मुलांचं वय हे 1 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत आहे. असा आपण पिडियाट्रिशियनचा जो रेंज असतो साधारण मुलांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भात, तर त्या बाबतीत मी सांगितलं की SNCUs ICUs याच्यासाठी पिडियाट्रिक SNCUs हे सेपरेट करावे लागतात. त्याच्या बाबतीतलं नियोजन करण्यासाठी एक पिडियाट्रिक टास्क फोर्स हा करण्यात येत आहे. पिडियाट्रिक टास्क फोर्सच्या ज्या काही मार्गदर्शन सूचना असतील त्या अनुषंगाने आम्ही पूर्वतयारी म्हणून काम करून ठेवणार आहोत. 38 ऑक्सिजन प्लांट आपण उभारून पूर्ण केलेले आहे. तुम्ही सांगितलं की 150 जिल्हाधिकारी करतायत, ऑर्डर दिलेले आहे. त्या 150 मधून साधारणतः किती ऑक्सिजन आपल्याला मिळणार आहे आणि कधीपर्यंत हे पूर्ण होतील? कारण तिसऱ्या लाटेपूर्वी हे पूर्ण करायचे आहेत आपल्याला. नाही, साधारणपणे जर हे 150 प्लांट उभा राहिले तर यातून 300 मेट्रिक टन अंदाजे, एक अंदाज सांगतो, कारण जसं 38 मधून एक 50 टन मिळालं तसं एक 150 जर का आपण ऑर्डर्स दिल्या पूर्ण झाल्या तर एक 300 मेट्रिक टनापर्यंतचा ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध करून घेता येईल. म्हणजे आज जे 255 आपण बाहेरून मागवतो आहोत त्या अनुषंगाने आपल्याला आपलं स्वतःचं ऑक्सिजन आणि अशा ह्याच्यावर जर पुढे जर खूप संख्या वाढली तर बाहेरचं राज्याचं ऑक्सिजन लागणारच आहे, पण ॲडिशनल आपल्या स्वतःचं सुद्धा आपण तयार करून ठेवलं पाहिजे, हा त्यामागचा मुख्य उद्देश. सर सिरम इन्स्टिट्यूट आपल्याला किती लसी देणार होतं आणि आता किती येत आहे? सिरम इन्स्टिट्यूटने, मी पुन्हा सांगतो की सिरम इन्स्टिट्यूटने 26 मे पर्यंत मी काहीही देऊ शकणार नाही असं तो फोनवर माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही शेअर केलं, सगळ्यांना शेअर केलं. आणि त्यामुळं त्याच्यानंतर आता ते सध्या लंडनला आहेत, ते आल्यानंतर सातत्याने किंवा त्यांच्याशी संपर्कात आपण आहोत सुद्धा. पण प्रश्न असा आहे की ते साधारण किती देऊ शकतील? 18 ते 44 वयाला सुद्धा आम्ही थेट खरेदी करायला तयार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी एक फार स्पष्ट सांगतो की लसीच्या बाबतीत तडजोड नाही. एक चेकनी जरी कोणी आपल्याला 12 कोटी लस देत असतील तर एका चेकनी तेवढे पैसे द्यायला आपल्या सामर्थ्यशाली राज्यांनी आणि सरकारने सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कारण आपल्या बाकी काहीही झालं तरी लसीकरण हा आपला प्राधान्याचा विषय राहील आणि त्यामुळे एक चेकनी लस खरेदी करायला आपण तयार आहोत. आपली यंत्रणा आरोग्याची सगळीकडे तयार आहे. 5-7 हजार सेंटर्स आहेत आणि त्यामुळे दररोज म्हटलं तरी आपण 10 लाख पर्यंत आपण ॲडमिनिस्टर करू शकतो. त्यामुळे मला एवढंच वाटतं की लस उपलब्ध व्हावी हाच त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आपण लसीकरणाच्या संदर्भात त्याला जे लागत असणाऱ्या यंत्रसामुग्री आहेत त्याच्याबाबतचं काल दिवसभरामध्ये मोठ्या पद्धतीनं प्रेझेंटेशन झाले. हाफकिन इन्स्टिट्यूटचे जे सध्याचे डायरेक्टर आहेत श्री राठोड यांनी हे सगळे प्रेझेंटेशन्स घेतले आणि त्यातून अंतिम निर्णयाला ते येतील. आणि कुठल्या कंपनीकडून, म्हणजे आता भारत बायोटेक या कंपनीकडून आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार आहोत. त्यामुळं भारत बायोटेकची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून हाफकिन हे लस तयार करण्याच्या संदर्भातील कार्यवाही ही आपण सुरू केलेली आहे. परंतु ते लगतच्या 2-3 महिन्यात होईल असं नाही, त्याला किमान 6 महिने लागतील असं आम्ही संबंधित जे उत्पादक लोक आहेत त्यांना आम्ही विचारलेलं आहे. आपण कोरोनाकडे सगळ्यात जास्त लक्ष देतोय, पण असं होतं की राज्यातले इतर जे आजार आहेत तिकडे आपलं दुर्लक्ष होत आहे का, विशेषतः ग्रामीण भागात? निश्चित प्रकारे आता सध्या प्रेग्नंट वुमेन असतील यांच्याकडे दुर्लक्ष निश्चित प्रकारे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही स्वरूपात होतं आहे. परंतु ते होऊ नये यासाठी कलेक्टर्सला सूचना दिलेल्या आहेत की काही जरी झालं तरी जिल्ह्यात
आपल्या ज्या महिला रुग्णालय आहेत ते कोविड सेंटर करू नये, तिथे आपल्या त्यांच्या डिलिव्हरीजच्या दृष्टिकोनातून, सिझेरियनच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली जावी, अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. सर 85 पॉइंट कुछ आपने बोला रिकवरी रेट है, क्या वो सेकेंड वेव के लिए सबसे बड़ी अब तक की सबसे ज़्यादा रिकवरी? मुझे लगता है रिकवरी रेट बढ़ रहा है, वो बहुत ही अच्छी उपलब्धि है, और रिकवरी रेट बढ़ रहा है। हमारा वैक्सीनेशन का डोज हम बढ़ाना चाहते हैं, उसमें भी हमने 18 से 44 साल की उम्र के लोगों के लिए करीबन अभी तक 7 लाख के दरमियान वैक्सीन डोसेस खरीदी किए हैं, यानी परचेज किए हैं, और यहाँ पर हमने 2.5 लाख के ऊपर डोज एडमिनिस्टर भी किए, यानी दिए हैं, और हम थोड़ा उसमें स्लो जा रहे हैं क्योंकि वैक्सीन के डोसेस उपलब्ध नहीं है। लेकिन 45 के अबाव के जो डोसेस है वे अभी ख़त्म हो गए हैं, और मैं ये चाहता हूँ कि वे आगे अगर ख़त्म हो गए तो ये डोसेस हमारे को सेंट्रल गवर्नमेंट ने देना चाहिए। मैं तो ये रिक्वेस्ट करूँगा, दरख्वास्त करूँगा, विनती करूँगा कि कोई हालत में हमारे करीबन 5.5 लाख लोग ऐसे हैं कि जिनको सेकेंड डोज कोवैक्सीन का अभी इमीडिएटली देना ज़रूरी हो गया है। तो इसलिए ये कोवैक्सीन भी भारत सरकार की तरफ से आना ज़रूरी है, क्योंकि एक 42 दिन या 60 दिन के ऊपर सेकेंड डोज का जो टीकाकरण ये होना चाहिए। तो इसलिए ये भी हम मांग कर रहे हैं। ऑक्सीजन के लिए भी जो 50 टन जो कटौती हुई है कल, ऐसी कटौती न हो, वो हमारा अलॉटेड जो कोटा है वो हमारा हक का कोटा है, जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने अलॉट किया है, अचानक से एकदम से वो कट करना ये भी ठीक नहीं है। इसीलिए हम कल के दिन तो थोड़ा इंटरनल डिस्ट्रीब्यूशन से जमा लिए, और ऑक्सीजन जो ऑडिट हम कर रहे हैं, ऑक्सीजन का सेविंग हम कर रहे हैं, PSA प्लांट हम लगा रहे हैं, ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर हम बढ़ा रहे हैं, उससे थोड़ा बहुत राहत मिली है। लेकिन जो हमारे हक का कोटा है वो कोटे में कटौती न हो, ये एक दरखास्त, ये मांग हमारी केंद्र सरकार की तरफ से रहेगी। वैसे ही रेमडेसिविर के हद तक जो लोग आज, जो कंपनीज जिनको अलॉटमेंट करने का काम दिया है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, फार्मास्यूटिकल डिपार्टमेंट ने, और जो कंपनीज उनके कोटे के हिसाब से महाराष्ट्र को वाटर या डिस्ट्रीब्यूशन नहीं हो रहा है, मुझे लगता है कि उन्होंने भी अपना अपना काम बहुत जिम्मेदारी से करना ज़रूरी है। तो मैं ये दरख्वास्त करूँगा फार्मास्यूटिकल मिनिस्टर को भी कि ये काम में उन्होंने दखल अंदाजी दे के ये जो कंपनीज ये पुरवठा या ये सप्लाई नहीं कर रही है उनको सख्त ताकीद देने की ज़रूरत है। सर तीसरा वेव बच्चों के लिए कितना खतरनाक है, और आप लोगों की तैयारी किस तरह थर्ड से है? वेव सर, का मैंने ये सुना है कि महाराष्ट्र देश का पहला वो जगह है जहां पर अस्पताल बनाया जा रहा है 400 बेड का नेस्को में। थर्ड वेव का जो अंदेशा गवर्नमेंट ऑफ इंडिया ने VC में दिया है, वह अंदेशा को देखते हुए हम उसकी जो तैयारी है वो कर रहे हैं। माननीय मुख्यमंत्री जी ने कल रात को 10-11 बजे बहुत लेट आवर्स तक मुंबई के और अन्य पीडियाट्रिशियन से भी बैठक ली है। हम एक पीडियाट्रिशियन टास्क फोर्स बना रहे हैं, क्योंकि 18 साल के आगे के लोगों के लिए हम टीकाकरण कर रहे हैं, लेकिन 18 साल के नीचे के उम्र के लोगों, बच्चों में टीकाकरण नहीं हो रहा है। इसलिए अगर उनको कोरोना बाधित हो जाता है तो हम उनके लिए क्या कर सकते हैं, इसके लिए हम उनके लिए ख़ास तौर पर SNCU जो बेड्स है वो SNCU बेड्स हम ख़ास तौर पर लगा रहे हैं। और दूसरी बात ये भी है कि पीडियाट्रिक टास्क फोर्स हम बना रहे हैं, उनका जो मार्गदर्शन रहेगा, उनकी जो भी गाइडलाइन रहेंगे, उनके मुताबिक हम उसके मेडिसिन्स जो लगेंगे, क्योंकि बच्चों के लिए अलग तरीके से मेडिसिन्स लग सकते हैं, उनके वेंटिलेटर्स अलग तरीके से होते हैं, तो ये वेंटिलेटर्स हो, ये मेडिसिन्स हो, उसकी भी तैयारी करना उतनी ही ज़रूरी है। तो और छोटे बच्चे होते हैं, उनको उनके माँ के साथ रहना पड़ता है, तो ऐसे वक्त किस तरह से तैयारी करना ज़रूरी है, ये सब के बारे में पूर्व सोच होना ज़रूरी है और प्री प्लानिंग होना ज़रूरी है। इसीलिए ये टास्क फोर्स हम बना रहे हैं, और टास्क फोर्स का जो मार्गदर्शन रहेगा हम जल्द से जल्द उस हिसाब से केंद्र सरकार को इंटरनेशनल मदद मिल रही है, उसमें से महाराष्ट्र के हिस्से में क्या है? महाराष्ट्र में जो US एड के माध्यम से 53,000 रेमडेसिविर वायल्स
ये यूएस एड की तरफ से महाराष्ट्र को मिले हैं, उससे 1-2 दिन के लिए राहत ज़रूर मिल सकती है। लेकिन जो रेमडेसिविर बनाने वाली कंपनीज़ है, उन्होंने उनका जो काम है, ख़ास तौर पर जो उनका अलॉटमेंट जो कोटा उनकी तरफ से महाराष्ट्र को मिलना चाहिए, वो टाइम पे नहीं मिल रहा है। और इसीलिए ये केंद्र शासित जो कंट्रोल्ड कंपनीज है, तो मुझे लगता है केंद्र शासन ने इस पर ज़्यादा गौर करना जरूरी है। सेकेंड वेव से सीख लेते हुए थर्ड वेव से क्या कुछ तैयारियां हम कर रहे हैं इस बार? थर्ड वेव के लिए देखिए, बेड्स बढ़ाना हो, ऑक्सीजन का सप्लाई बढ़ाना हो, रेमडेसिविर और अन्य तरीके से कोविड रिलेटेड जो भी मेडिसिन है उसका प्रॉपरली सप्लाई करना हो, या जिसको हम कहेंगे कि डॉक्टर्स की व्यवस्था करना हो। ख़ास तौर पर महाराष्ट्र गवर्नमेंट स्वास्थ्य विभाग के करीबन 16,000 रिक्त वैकेंट पोस्ट जो डॉक्टर्स के हैं, स्पेशलिस्ट के हैं, एमपीडब्ल्यू के हैं यानी मल्टीपर्पज़ वर्कर्स है, वार्ड बॉयज़ है, स्टाफ नर्सेस है, सभी टेक्नीशियंस है, सभी लोगों के जो भी रिक्त पद है जो आज कॉन्ट्रैक्चुअल बेसिस पे चल रहे हैं, हम सभी जगह पे परमानेंट पोस्टिंग करने के लिए 8 दिन के भीतर गवर्नमेंट माननीय मुख्यमंत्री इस पे डिसीजन देंगे और मंत्रिमंडल ने वो अधिकार पूरा मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को दिया है। मुझे उम्मीद है 8 दिन में हम ये मान्यता लेंगे और आने वाले दिनों में जो क और ड जो पद होते हैं उसका हम OMR शीट के माध्यम से जो चॉइस ऑफ क्वेश्चंस, चॉइस ऑफ आंसर होते हैं उसमें से हम सिलेक्शन करेंगे और बी क्लास के जो लोग हैं उनको स्ट्रेट वे इंटरव्यू जो हमारी स्वास्थ्य विभाग के जो आला ऑफिसर्स हैं वो लेंगे और उनके माध्यम से मेडिकल ऑफिसर्स का भी सिलेक्शन हम करेंगे। सर 45 साल के ऊपर के लिए अगर वैक्सीनेशन नहीं है तो 18 से 44 साल के वैक्सीन जो ले रहे हैं वो उनको देने की भी बात चल रही है। अगर 45 साल के उम्र के लोगों को कोवैक्सीन जो सेकेंड डोज ड्यू हुआ है उनको अगर राइट टाइम गवर्नमेंट ऑफ इंडिया नहीं देती है, जो मांग हम कंटिन्यूसली कर रहे हैं, तो हमारे को दूसरा कोई चारा नहीं बचेगा कि जो हम 18 से 44 साल की उम्र के लिए महाराष्ट्र खरीदी कर रहा है कोवैक्सीन या जो भी कोविशील्ड हो, लेकिन कोवैक्सीन की जो मात्रा आएगी उसमें से देना हमारे को दूसरा कोई मुझे लगता है पर्याय या जो दूसरा कोई ये नहीं रहेगा, हमारे पास ऑप्शन नहीं रहेगा। तो हमारे को ये महाराष्ट्र की जनता के लिए, सीनियर सिटीजन्स के लिए करना पड़ेगा। सर एक सवाल ये है कि खासकर थर्ड वेव में बच्चों को ही क्यों फोकस किया जा रहा है? क्या पहले वेव में जिस तरीके से सीनियर सिटीजन इफेक्टेड थे उसके बाद 18+ के लोगों ऐसा कोई नहीं है। एक ही है कि 18 से आगे के उम्र को हम ज़रा सेफ करने जा रहे हैं। आने वाले 2-3 महीने में हम बड़े पैमाने पे टीकाकरण करने जा रहे हैं, इसलिए जो टीकाकरण नहीं हुए हैं वो ग्रुप खास तौर पर बच्चों का ग्रुप है, तो उसमें अगर कोई प्रॉब्लम न आए इसलिए एक एहतियात हम उसमें बरत रहे हैं। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे